जय श्रीराम. आज रविवार आहे आणि रविवारचं जरा थोडंसं रिलॅक्स टाईम असतो आमच्याकडे, म्हणजे की बाजार असतो आमच्या इथला. मग बाजार ते आणेपर्यंत ही खूपच उशीर होऊन जाते. सकाळचा बाजार असतो आणि मम्मींची चालू आहे साफसफाई बॅगची, आणि बॅग ही भरलेली आहे. त्यांनाही लवकर बसवून द्यायचं होतं, पुण्याला जायचे आहेत आज. इकडं परत मम्मींनी म्हटलं होतं मी तुम्हाला चपात्या करून देऊ का. मम्मी काय म्हटल्या, राहू दे म्हटल्या, घेता येईन वडापाव, हे रस्त्यात काय करायचं उगाच चपात्या, आणि कुठं बस ही थांबत नाही, मग चलत चलतच बसमध्ये घेता येईन म्हटल्या. म्हणून म्हटलं चला आपल्याला तर आता स्वयंपाक बनवावं लागेल. आज रविवार असल्यामुळं का थोडंसं आमच्या इकडं खाटखूट असते बघा. आता तुम्ही म्हणाल खाटखूट म्हणजे काय, तर असं मटण काही चिकन असं असतं. तर आज हे मटण आणणार होते, मला म्हटले होते मी मटण आणतो, जरा वेळ घरीच थांबू. आणि आज चुलीवरचा मटणाचा भातबीत होता आमचा इकडं, आणि येरमाळून येताना मी खावा द्यायला गेले, परत येताना मटण घेऊन आले. मधी मधी चालू असतंय श्रेयाचं खूप गप्पा छप्पा मारत मारत त्यांचं मटण चिरायला चालू आहे. माझ्यासाठी, आप्पांसाठी आणि पिऊसाठी वांग्याची भाजी बनवली होती, आणि जेवण हे केले आणि आम्ही रानात गेलो. 5ला धाराला सुरुवात केली. धारा काढल्या की कसं म्हणजे निवांत होतं. परत आम्हाला घरी जायचं असतं, खवा तो बनवायचा असतो, परत उशीर होतो. आणि बघा गोट्यावर इतके सगळे जनावर आले की गोटा आमचा भरल्यासारखा वाटतो. आणि बाकी कुरणातली जनावरं येईपर्यंत गोट्यात अगदी 7-8च गायी असतात, आणि बघून वाटतं केवढंच नाही गाई. पण एवढ्या मोठ्या गायी तर हे वर कुरणात असल्यामुळं का गोटा आमचा रिकामा दिसतो. आणि बघू शकताय धाराही झाल्यात. आणि हे ना मशीनचं टोपण आम्ही आतमध्येच लावून ठेवतो, कारण ह्याला पंच आहे. आणि ही गाय बाहेर बांधलेली आहे बघा. ही गाय काय करते, जाळीतून उड्या मारती, आणि संध्याकाळच्या आमच्या गाई रिकाम्या सोडून दिलेल्या असतात सगळ्या गोट्यात. मुक्त गोटा असल्यामुळं का संध्याकाळच्या सोडून दिलेल्या असतात. इकडं मग धारा वगैरे काढून झालं. चला म्हटलं आप्पांसाठी आणि मामांसाठी चहा करावा. मामा पहाटे लवकर येतात, त्याच्यामुळे दिवसभर काम करून कसं कंटाळा आलेला असतो, चहा पिऊनच त्यांना वाटायला होतं. जय श्रीराम.